वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 102 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडला आहे. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 103 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 19 क्रमांकाच्या श्लोकांच्या पुढील श्लोकांचं निरूपण करणार आहेत. आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्म, अकर्म, नैष्कर्म्य आणि विकर्म अशा कर्माच्या संबंधित असलेल्या काही महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करताना दिसत आहेत. या सगळ्या विषयांवर भगवंतानं आपलं मत इथं दिलेलं आहे, जे की सर्व आणि परिपूर्णतम असं ते मत आहे. आणि हे करत करत जो योगी पुरुष आहे, जो कर्मयोगी आहे, त्याची लक्षणंही भगवंतानं सांगितलेली आहेत. आणि त्या लक्षणांचं वर्णन आपण मागील काही दिवसांपासून करतोय. हे लक्षण सांगताना भगवंत पुढं काय म्हणतायत बघा. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. अर्थात ज्याची सर्व कर्मे फलेच्छा व कर्तृत्वाभिमान यांनी रहित असून ती ज्ञानाग्नीने दग्ध झाली आहेत, त्याला ज्ञाते लोक पंडित असे म्हणतात. इथं खरं तर कर्मयोग्याला भगवंतानं पंडित असा शब्द वापरलेला आहे. आणि त्या पंडिताची व्याख्या इथं भगवंतानं केलेली आहे. आपण अनेकदा हा शब्द व्यवहारामध्ये वापरतो, पंडित. व्यवहारामध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे, पण इथं ज्या संदर्भानं भगवंत हा शब्द वापरतायत तो अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आपण व्यवहारामध्ये पंडित म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाचं सखोल ज्ञान असलेला, एखाद्या विषयावर परिपूर्णपणे मांडणी करू शकणारा, एखाद्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान मिळवलेला, माहिती मिळवलेला, अशाला आपण पंडित म्हणतो. असे पंडित संगीताच्या क्षेत्रात असतात, अध्यात्माच्या क्षेत्रात असतात, व्यवहाराच्या क्षेत्रात असतात, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला पंडित लोक दिसतात. आणि त्या त्या विषयाचं ज्याला ज्ञान आहे आणि आपलं ज्ञान तो इतरांना सांगू इच्छितो, अशांना आपण साधारणपणे पंडित म्हणतो. पण पंडिताची ही जी आपण व्यावहारिक व्याख्या करतो, त्या व्याख्येमध्ये आत्मानुभव समाविष्ट नसतो, अनुभव समाविष्ट नसतो. व्यासंग, वाचन, अभ्यास, वावर या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आपण पंडित हा शब्द व्यवहारामध्ये वापरतो. पण खरंच या सगळ्या गोष्टींचं ज्याला ज्ञान आहे त्याला पंडित आपण जरी म्हणत असलो तरी भगवंताच्या दृष्टीनं तो पंडित नाही. कारण केवळ माहिती असणं, केवळ व्यासंग असणं म्हणजे पंडितत्व नाही. पंडित ही एक अवस्था आहे. पांडित्य ही एक अनुभूतीतून आलेली पदवी आहे. ज्याला अनुभव आहे तो पंडित आहे. कारण केवळ शब्दांचा संग्रह, केवळ शब्दांचं ज्ञान, केवळ पोपट पंची वक्तृत्व याला अध्यात्मामध्ये स्थान नाही. चांगलं बोलता येतं, चांगलं मांडता येतं म्हणून तो अध्यात्मामध्ये काही प्रगती करू शकेल असं नसतं. त्याचं बोलणं हे जर त्याच्या अनुभवातून येत असेल, त्याच्या बोलण्याला अनुभवाची जोड असेल, तो जे काही बोलतोय तो ते अनुभवत असेल, तर त्याच्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि जर हे बोलणं नसेल तर व्यवहारामध्ये आपण त्याला पंडित जरी म्हणत असू
तरी भगवंताच्या दृष्टीनं तो पंडित नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा हो का पंडित शहाणा, असं तुकोबाराय सुद्धा म्हणतात. ज्याला भक्तीचा जिव्हाळा आहे तो किती जरी शहाणा असला, पंडित असला, तरी त्याला आम्ही मानत नाही, ही तुकोबारायांची सुद्धा भाषा आहे. कारण ज्याच्यामध्ये अनुभव नाही, ज्याच्या शब्दांना अनुभवाचा आधार नाही, असे निराधार शब्द कितीही मनोरंजक असले, कितीही सुशोभित असले, कितीही लालित्यपूर्ण असले, तरी संतांनी त्याला कधीही महत्त्व दिलेलं नाही. शब्द महत्त्वाचे आहेत, बोलता येणं महत्त्वाचं आहे, विषयाची मांडणी करता येणंही महत्त्वाचं आहे, पण त्या मांडणीला, त्या विषयाच्या ज्ञानाला अनुभवाची जोड असणं गरजेचं आहे. तसं कर्मयोगी जो आहे तो पंडितही आहे, कारण तो केवळ बोलत नाही, तो केवळ मांडत नाही, तर तो ते अनुभवतही असतो. आणि म्हणून भगवंताच्या दृष्टीनं ही पंडिताची व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. आता माऊली याचं काय वर्णन करतायत बघूया. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा कही संचरेन. अर्थात तो ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माचरणाविषयी तर खेद वाटत नाही, परंतु त्या कर्माचे फलाची इच्छा सुद्धा त्याच्या अंतःकरणात कधीच उद्भवत नाही. ज्या पुरुषाच्या, आता इथं पुन्हा पुरुष शब्द आला, स्त्रीवादी भूमिकेतून जी लोक या ओवीकडे बघतील त्यांना असं वाटू शकतं की माऊली केवळ पुरुषाचंच वर्णन करतायत, स्त्रियांचं नाही. पण अध्यात्माला एक मर्यादा आहे, अध्यात्माला एक परंपरा आहे. आध्यात्मिक विषयाची मांडणी करताना अध्यात्माची सुरुवात ज्या दोन अस्तित्वाच्या संबोधनानं झालेली आहे, ती दोन संबोधनच आहेत, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही मायेची प्रतिनिधी आहे आणि पुरुष हा परमात्म्याचा प्रतिनिधी आहे. आणि म्हणून पुरुष शब्द आला की तो केवळ पुरुषवाचक नाही, तो लिंगवाचक शब्द नाही, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. जया पुरुषाच्या ठाई असं ज्या अर्थी माऊली म्हणतात, त्या अर्थी स्त्रीच्या ठिकाणी ही लक्षणं नसतातच असं माऊलींना म्हणायचं नाही. इथं पुरुष हा शब्द ईश्वराचा प्रतिनिधी, परमात्म्याच्या ज्ञानाचा अनुभव ज्याला आहे असा जो तो, त्याला उद्देशून आलेला आहे. म्हणून स्त्री सुद्धा या लक्षणांनी युक्त असू शकते. जो लिंगवाचक स्त्री शब्द आहे, महिला, त्यांना सुद्धा हा अनुभव, हा अधिकार प्राप्त होऊ शकतो, अनेकांना झालेला आहे. त्यामुळे पुरुष हा शब्द लिंगवाचक नाही, हे आपण आधी लक्षात घ्यायचं आहे. पुढं माऊली म्हणतात, जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये कर्माचरणाविषयी कोणत्या प्रकारची खंत नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. ज्या प्रकारचं कर्म मी करतोय ते कर्म करताना कोणतीही कमीपणाची त्याच्या मनामध्ये भावना नाही. सबंध जगताचा मालक, सबंध ब्रह्मांडाचा मालक, ज्याच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं सगळं विश्व चालतं, तो परमात्मा जेव्हा शरीरामध्ये येतो, शरीर धारण करतो, तेव्हा शरीराची काही कर्म त्याला करावी लागतात. ती वेगवेगळी भौतिक कर्म असतील, ती कर्म त्याला करावी लागतात आणि ती कर्म तो करतो. आणि ती कर्म करताना तो कोणत्याही प्रकारचा खेद बाळगत नाही. आणि त्याचं हे खेद न बाळगणं अनेक दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारचं कर्म आपल्याला करावं लागतंय ते कर्म निम्न दर्जाचं आहे असाही त्याच्या मनात खेद नसतो. कारण सबंध जग चालवणाऱ्याला कोणत्याही प्रकारचं या मृत्यू लोकातलं कर्म तुम्ही करायला लावलं तर ते निकृष्टच असणार आहे त्याच्या पात्रतेच्या दृष्टीनं. अगदी अब्जाधीश माणूस असला तर त्याला सुद्धा साधं काही काम करायचं असेल तर ती करायची लाज वाटते. गावचा सरपंच जरी असला तरी त्याला सेवकासारखं काम करायची लाज वाटते.
आमदाराला, खासदारांना, मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सगळ्या मोठ्या पदावर असलेल्या लोकांना साधी कामं करण्याची लाज वाटते अनेकदा. प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं असं नाही, पण बहुतांश प्रमाणात आपल्याला हे दिसतं की मोठ्या पदावर असलेल्या लोकांना सामान्य दर्जाची कामं करण्याची लाज वाटते. हे काम आपल्या वाट्याला येऊ नये असंही त्यांना वाटतं. पण जो संबंध जगाचा मालक आहे तो मात्र त्याच्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत ती करताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही, खंत बाळगत नाही. या जगाच्या मालकानं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं उदाहरण घ्या. लहानपणामध्ये गायी ओळायचं काम भगवंतानं केलं. गुराखी बनले भगवान कृष्ण परमात्मा. हे गुराखी बनण्याचं काम एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाला देऊन बघा, तो स्वीकारेल का हे काम? नाही स्वीकारणार. कारण त्यामध्ये त्याला त्याच्या पदाची बेअब्रू वाटू शकते. पण भगवंताला ते वाटलं नाही, कारण शरीर धारण केले, गोवळ्याच्या घरात जन्म झालाय, तर गोवळ्याची जी काही कामं असतील ती केली पाहिजे. मग शेण काढणं असेल, चारा देणं असेल, गायी राखणं असेल, गायी ओळणं असेल, ती सगळी कामं भगवंतानं केलेली आहेत. आणि म्हणून कर्माचा तरी खेदू नये. आता भगवंतच कर्म करताना कोणत्याही प्रकारचा खेद बाळगत नसतील तर मग सामान्यानं तो भेद का बाळगावा? म्हणून संतही कोणतंही कर्म त्यांच्या वाट्याला आलं तरी ते कर्म करताना त्या कर्माबद्दलची कोणतीही खंत ते बाळगत नाहीत. कारण ते कर्म शरीरामुळं मिळालंय आणि शरीराला मर्यादा आहेत आणि मर्यादित शरीरात राहून आपल्याला मर्यादित कर्म का होईना करावी लागणार आहेत. आणि म्हणून ती कर्म तो करतो. कर्माचा तरी खेदू नये. कर्म निकृष्ट दर्जाचं आहे किंवा कर्म आहे हे करण्याचाही खेद त्याला नसतो. दुसरी गोष्ट, आपण जे कर्म करतोय ते उत्कृष्ट व्हावं याचीही तो चिंता बाळगत नाही. तो आपल्या परीनं पूर्णपणे ते कर्म करतो, पण त्या कर्माच्या परिपूर्णतेशी तो बांधील नसतो. भगवान जगन्नाथाची जर मूर्ती तुम्ही बघितली तर जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण आहे जर मूर्तीशास्त्रदृष्ट्या विचार केला तर. पण ती जशी आहे तशी परिपूर्ण आहे, कारण बनवणाऱ्यांनी ती आपलं सर्वस्व ओतून बनवलेली आहे. जे काही नियम होते, जी काही ती कथा सांगते की विश्वकर्मानं ती मूर्ती बनवायला घेतली आणि जो तो राजा होता त्याला सांगितलं की मी बंद खोलीमध्ये मूर्ती बनवेल आणि कुणी जर मला मध्ये अडचण आणली तर मी ती मूर्ती जशाच्या तशा स्वरूपात ठेवून निघून जाईल. आणि मग त्यांनी ती मूर्ती बनवायला घेतली. आणि त्या भगवंताचाच तो संकेत असावा की त्या राणीला सहन झालं नाही. किती दिवस झालं मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे, कुठवर काम आले बघावं तरी ही बेचैनी त्या राणीला बसू देईन. आणि तिनं दरवाजा वाजवला आणि मग ती मूर्ती बनवणारे जे होते ते गुप्त होऊन गेले, विश्वकर्मा निघून गेले. आणि तशीच मूर्ती आज आपल्या समोर जगन्नाथांची, बळीभद्राची तिथं आपल्याला दिसते. पण ती मूर्ती अपूर्ण आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण जे कर्म करणारा तो होता, मूर्ती बनवणारा जो होता तो आत्मतत्वाला उपलब्ध झालेला महात्मा होता, पुरुष होता. विश्वकर्मा म्हणजे ही काही सामान्य व्यक्ती नाहीये. म्हणून त्यांनी ती मूर्ती बनवली, ती मूर्ती तेवढीच तशीच पूर्ण आहे हा भगवंताचाच संकेत होता. यातून हेही आपल्याला सुचवता येतं, घेता येतं की आत्मज्ञानी पुरुष जे कर्म करतो ते कर्म त्याच्या दृष्टीनं परिपूर्ण असतं. मग जगाच्या दृष्टीनं ते अपूर्ण असो पूर्ण असो, पण कर्म करणारा जो कर्मयोगी आहे तो त्या कर्मात आपलं सर्वस्व ओतत असतो. परिपूर्णपणे तो आपलं समर्पण त्या कर्मामध्ये करत असतो. पण त्या कर्माच्या परिपूर्णतेची, अपूर्णतेची तो खंत बाळगत नाही. म्हणून याही अर्थानं कर्माचा तरी खेदू नाही. परी
फलापेक्षा कही संचरेना, आणि फळाच्या अपेक्षेचाही त्याच्या अंतःकरणात प्रादुर्भाव होत नाही, फळापेक्षाही त्याच्या अंतःकरणातही उद्भवत नाही, फळाची अपेक्षा त्याच्या मनात कधीच येत नाही. हे कर्म करून मला काहीतरी मिळावं ही त्याची कधीच अपेक्षा नसते. तो कर्म फक्त कर्म म्हणून करतो, आपल्या वाट्याला आलंय म्हणून करतो, एक ईश्वरी संकेत म्हणून करतो. ईश्वराच्या मनामध्ये ही लीला करण्याची भावना आली आणि ती लीला आपण पूर्ण करण्यात थोडाफार सहयोग द्यावा, खारुताईचा का होईना आपण त्यात वाटा आपला टाकावा, या भावनेनं तो कर्म करतो. म्हणून त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा संचारही करत नाही, उद्भवतही नाही, जन्मालाही येत नाही. मग ती फळाची अपेक्षा पूर्ण अपूर्णाचा तर विषयच बाजूला, पण फळापेक्षाही त्याच्या अंतःकरणात कधीही निर्माण होत नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. अर्थात आणि अमुक एक कर्म मी करीन अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस नेईन, अशा तऱ्हेच्या संकल्पानेही ज्याचे मन विटाळत नाही, तो केवळ कर्माच्याच बाबतीत खंत करत नाही असं नाही, तर तो आणि हे कर्म मी करीन, जे कर्म तो करतोय ते कर्म मी करतोय किंवा मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन किंवा मी ते परिपूर्ण करेल, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना, या संकल्पानं या इच्छेनंही त्याच्या मनाला विटाळ होत नाही. विटाळ म्हणजे दूषित, अशुद्ध असा संकल्पही, अशी इच्छाही, अशी वासनाही त्याच्या मनात निर्माण होत नाही की हे कर्म मी करेल किंवा मी हे कर्म परिपूर्णतेला नेईल. नामदेव महाराजांनी महर्षी वाल्मिकींनी केलेल्या रामायणाच्या श्लोकांनी प्रभावित होऊन त्यांनी जसं शतकोटी रामायण लिहिलं तसं मी शतकोटी अभंग लिहीन असा पण केला, संकल्प केला. संकल्प सोपा नव्हता, छोटा नव्हता, मोठा संकल्प होता. एवढे अभंग लिहिणं पण केला. भगवंतानं सांगितलं, अरे नामा हा काय संकल्प केलाय तू? नामदेवांनी सांगितलं, देवा संकल्प करणारा मी नाही, पूर्ण करणाराही मी नाही, हा संकल्प तू माझ्या मनात पोचलाय, तूच मला ती प्रेरणा दिली, तुझ्याशिवाय मला प्रेरणा देणारा तरी कोण आहे? मग संकल्प तू निर्माण केलाय तर तो संकल्पही माझा नाही आणि त्या संकल्पाच्या परिपूर्णतेची जबाबदारीही माझी नाही. तुला वाटलं तर तू पूर्ण कर, तुला नाही वाटलं तर अपूर्ण ठेव. म्हणून संकल्प करण्याचं कर्तृत्वही आपल्याकडं नाही. आणि हे कर्म मी करीन, हे अभंग मी लिहिलेत असंही नामदेवरायांनी कुठं म्हटलेलं नाही. कोणत्याही संतांनी अभंग रचनेचं श्रेय स्वतःकडे घेतलेलं नाही. सगळं श्रेय त्यांनी भगवंताला दिले, कारण ज्या अवस्थेतून त्यांनी ते अभंग लिहिलेत ती अवस्थाच परमात्म तत्वाची आहे. ते परमात्मा होऊनच परमात्म्याबद्दल बोललेत. तुकोबारायांच्या अभंग गाथेला आपण वेद म्हणतो, याचं महत्वाचं कारण हे की वेद ज्यांनी लिहिले त्यांनी परमात्मा अवस्थेला पोहोचल्यानंतरचे अनुभव मांडले. परमात्मा अवस्थेला पोहोचल्यावर व्यवहारातले भौतिक व्यावहारिक अनुभव त्यांनी मांडले. अनुभव जरी व्यावहारिक असले, भाषा जरी व्यावहारिक असली, तरी त्याला त्यांच्या आत्मज्ञानाच्या अनुभवाचा गंध आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा वेद सांगितले तेव्हा त्यांनाच माहिती नाही की हे वेद आम्ही कसे सांगितले, आणि म्हणून वेद अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो. कारण लिहिणाऱ्यांना त्याचं कर्तृत्व घ्यावंसं वाटलं नाही. कर्तृत्व कोण घेतो? जो मी म्हणून लिहितो तो कर्तृत्व घेतो. मी म्हणून मी कविता लिहिली किंवा माझ्या नावानं कोणी दुसऱ्यानं कविता छापली की मला राग येतो. पण ज्यानं कविता लिहिली, कोणत्या अवस्थेत लिहिली हे त्यालाच माहिती नाही.
तो त्या कवितेचं श्रेय तरी कसा घेईल? वेद निर्मात्यांनी वेदाचं श्रेय न घेण्याचं कारण हे आहे की त्यांनी जेव्हा ते वेद लिहिले, ऋचा श्रुती त्यांच्या मुखातून बाहेर पडल्या, तेव्हा ते शरीरात असले तरी त्यांची अंतरंग अवस्था शारीरिक नव्हती. एका आध्यात्मिक तत्वाशी, एका परमात्मा तत्वाशी ते संलग्न झालेले होते. अगदी त्याच भूमिकेतून संतांनी अभंग लिहिले. तुकोबाराय म्हणतायत, बोलविता धनी वेगळाची. बोलवणारा धनी वेगळा आहे, मी बोलणारा नाहीये. तो भगवंत माझ्याकडून बोलवून घेतो. निमित्त मापासी बैसविलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता. आणि म्हणून नामदेवरायांनी संकल्प केला आणि तो तुकोबारायांच्या रूपानं नामदेवरायांनी पूर्ण केला, असं वारकरी संप्रदाय श्रद्धेनं मानतो. शतकोटी अभंग रचनेची राहिलेली जी प्रेरणा होती, नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 लोकांनी अभंग रचना केली, तरीही ती पूर्ण झाली नाही. तेव्हा तुकोबारायांनी नामयाचा तुका असं आपण म्हणतो. नामदेवरायांचा अवतार म्हणजे तुकोबारायांचा अवतार, आणि या अवतारामध्ये प्रत्येक शब्द म्हणजे अभंग. आणि असे अगणित अभंग तुकोबारायांनी लिहिले. त्यातले मोजके आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, हा विषय वेगळा. पण संकल्पाचंही श्रेय नाही, हे कर्म मी करीन हाही अहंकार नाही, मी अभंग रचना करील हाही अहंकार नाही, अथवा आदरिले सिद्धी नाही, शतकोटी मी करेनच पूर्ण हाही आग्रह नाही. आणि येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना, या संकल्पानं सुद्धा त्याचं मन विटाळत नाही, बाधित होत नाही. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे, तो परमात्म्याची मनुष्य वेखे ओळखतो. अर्थात ज्याने ज्ञानाग्नी संपर्काने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्य रूपाने साक्षात परब्रह्मच आहे असे तू समज. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे, अशेखे शब्दाचा अर्थ आहे सर्व. ज्यानं ज्ञानाग्नीमध्ये सर्व कर्म जाळलेली आहेत, हे रूपक वापरले माऊलींनी, प्रतीक वापरले. ज्ञानरूपी अग्नीमध्ये कर्म जाळणं म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, मी परमात्मा आहे, परमात्मा माझ्यापेक्षा वेगळा नाही, हे ज्ञान झाल्यानंतर या ज्ञानामध्ये आपोआपच मी कर्म करणारा नाही ही जाणीव समाविष्ट होते. ती जाणीव वेगळी काही निर्माण करण्याची गरज पडत नाही. तो आपोआपच त्या ज्ञानामध्ये त्याच्या कर्मांना जाळून टाकतो. कर्म जळतं याचा अर्थ कर्माचं कर्तृत्व जळतं. कर्म जळतं याचा अर्थ कर्माची फलासक्ती जळते, कर्माचा अहम जळतो आणि फक्त कर्म शिल्लक राहते, लीला शिल्लक राहते, खेळ शिल्लक राहतो. म्हणून ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे, सगळीच कर्म जाळलेली आहेत त्यांनी. कर्माचा कोणताही भाग, कोणतंही श्रेय स्वतःकडे घेतलेलं नाही. तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतू, तो मनुष्य रूपातला परब्रह्म परमात्माचा हेतू ओळख. कारण परमात्म्यात आणि त्याच्यात कोणताही भेद नाही. ज्या भूमिकेतून परमात्मा जगतो, वावरतो, त्याच भूमिकेतून तो मनुष्य सुद्धा जगतो, वावरतो. फरक पुन्हा एकदा तोच. परमात्मा, परब्रह्म हे जन्माला येण्याच्या पूर्वीपासून ज्ञानाला उपलब्ध झालेलं तत्व आहे, आणि तो पुरुष कर्म करून त्या ज्ञानाला उपलब्ध झालेला पुरुष आहे. एवढाच काय तो फरक. दोघांचा प्रवास वेगवेगळ्या जागेवरून आहे, मुक्कामाला एकाच ठिकाणी दोघं पोहोचलेत. म्हणून परब्रह्म रूप परमात्मा असो, अवतारी महात्मा असो, किंवा विकारांना नष्ट करत करत निर्विकार होऊन परमात्मा तत्वाला उपलब्ध झालेला संत महात्मा असो, दोघांमध्ये स्थान म्हणून, पद म्हणून, तत्व म्हणून, अधिकार म्हणून कोणताही भेद नाही. भेद प्रवासाचा आहे, भेद प्रवास करतानाच्या अवस्थेचा आहे. एका जणाने प्रवास करताना जाणीव ठेवलेली आहे
की हा माझा प्रवास एक निमित्त आहे, या प्रवासाच्या निमित्तानं मला वेगळं काहीतरी करायचं आहे, ते वेगळं जे आहे ते जाणीव मनात ठेवून झालेला आहे तो अवतार. भगवान कृष्ण परमात्म्याचा किंवा कोणताही अवतार जो होतो तो या भूमिकेतून की ते चैतन्य जन्माला येण्यापूर्वीच या अनुभवानं संपन्न आहे की मी देहधारी नाही, मी देहापेक्षा भिन्न आहे. ही जन्माला येण्यापूर्वीच, आकाराला येण्यापूर्वीच आपलं निराकारत्व अबाधित ठेवून जो जन्माला येतो तो अवतार. आणि जो जन्माला आल्यानंतर साधनेच्या आधारावर, आराधनेच्या आधारावर, उपासनेच्या आधारावर आपल्या जीवामध्ये असलेले, अंतःकरणात असलेले विकार संपवतो साधनेच्या द्वारा, आणि ते विकार संपवून तो पुन्हा निर्विकार अवस्थेला पोहोचतो. जी निर्विकार अवस्था जन्माला येण्यापूर्वी त्याच्या जवळ होती त्या अवस्थेला तो पोहोचतो. म्हणजे परमात्मा असो किंवा परमात्मा अवस्थेला पोहोचलेला पुरुष असो, दोघांची सुरुवात एकच आहे आणि दोघांचा शेवट, मुक्काम एकाच ठिकाणी आहे. फरक आहे तो फक्त मधल्या जागेत. पण प्रवासाकडे लक्ष जर द्यायचं नाकारलं, कारण प्रवास महत्वाचा नाहीये, तो प्रवास काही काळाचा आहे. जन्माच्या आधीचा काळ आणि मोक्षानंतरचा काळ प्रचंड दीर्घ आहे. आणि म्हणून त्या प्रवासातल्या भिन्नतेकडे लक्ष देऊन आपण या मोठ्या काळातलं अभिन्नत्व नाकारू शकत नाही. आणि म्हणून आत्मतत्वाला उपलब्ध झालेला पुरुष म्हणजे परब्रह्मच आहे, फक्त तो मनुष्य रूपातला परमात्मा आहे हे तू ओळख. परमात्म्यानंच माणसाचं रूप धारण केलंय असं तू समज. पुढं भगवंत काय म्हणतात बघा. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. अर्थात कर्मफलाची आसक्ती सोडून जो सर्वता आत्मसुख लाभामुळे तृप्त असतो व कशाचाही आश्रय करीत नाही, म्हणजे देहेंद्रियाद्य अभिमान रहित जो असतो, तो कर्माच्या ठिकाणी सर्व प्रकारे प्रवृत्त झाला तरी वस्तुतः आत्मदृष्टीने तो काहीच करीत नाही. पुन्हा भगवंतांनी त्याच गोष्टीवर, त्याच निष्कर्षावर, त्याच सिद्धांतावर बोट ठेवलेलं आहे. तोच सिद्धांत पुन्हा एकदा गडद ठळक भगवंतानं केलेला आहे की जो कर्मफलाची आशा सोडून देतो, आत्मसुख प्राप्त झाल्यामुळं, आत्मसुखाच्या तृप्तीमुळं त्याला अन्य कोणत्याही गोष्टीचा आश्रय करण्याची गरज वाटत नाही. आणि जो आत्मरूपात स्थित झाल्यामुळं ज्याला देह आहादी अहंकार बाधित करत नाहीत, मी देह, माझी इंद्रिय, हा अहंकार ज्याच्या ठिकाणी नाही, तो सर्व काही करत असला तरी तो काहीच करत नाही. आता माऊली काय वर्णन करतात या श्लोकावर बघूया. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊन असे. अर्थात जो शरीराविषयी उदासीन असतो, कर्मफलाच्या भोगाविषयी निरीच्छ असतो आणि जो नेहमी आनंदित असतो. जो शरीरी उदासू, तो शरीरात आहे पण शरीराबद्दल उदास आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारून. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या याच ओवीचं अभंगामध्ये रूपांतरण करताना म्हणतायत. जो भक्त आहे, माऊली कर्मयोगाचं वर्णन करतात, तुकोबारायांनी भक्ताचं केलं. भक्त सुद्धा एक कर्मयोगीच आहे. मग तो कर्मयोगी कोण? तर जे देही उदास, जे शरीराबद्दल उदास आहेत. उदास म्हणजे काय? प्रेत रूप झाला शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. तुकोबाराय सांगतायत या शरीराकडे ज्याला प्रेत रूपानं बघतात, ज्याला जिवंतपणीच हे शरीर प्रेत रूप दिसलं, तो योगी. मेल्यावर तर सगळेच मरतात, पण मेल्यावरचं मरण आपल्याला बघायला मिळत नाही. आणि दुसऱ्यांचं आपण मरण बघून आपल्या मरणाची कधी अनुभूती घेत नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, दुर्भाग्य आहे हे खरं तर.
आपल्याला नेहमी वाटतं की दुसरा मरतो. आपल्यातल्या एका विचारी माणसाला, विचारी भागाला हे माहिती आहे की मलाही एके दिवशी मरायचंय. प्रत्येकाला माहित आहे, आपण जेवढे बोलतोय ऐकतोय सगळ्यांना मरायचंय, सगळ्यांना शरीर त्यागायचंय, शरीर सोडायचंय. पण नेहमी आपण दुसऱ्याच्याच मरणाची अनुभूती घेतो, बघतो, आपल्या मरणाची कधी घेत नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्याच मरणाचा अनुभव जिवंतपणे घेता येईल त्या दिवसापासून एक वेगळी साधना सुरू होईल, एक वेगळी मनोअवस्था तुम्हाला अनुभवायला येईल. तीच अनुभूती सांगताय तुकोबरायशी. प्रेत रूप झाला शरीराचा भाव. शरीराबद्दल प्रेत भावना झाली. प्रेताकडे आपण ज्या भावनेनं बघतो त्या भावनेनं या शरीराकडे बघता आलं पाहिजे. हे शरीर मरणार आहे, हे शरीर संपणार आहे. कितीही याचं लालून चालून केलं तरी याला सोडायचंय आपल्याला. आणि सोडलं की काही तासात याला जळायचंय किंवा पुरलं जाणार आहे. जे काही विधी असतील ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे. पण दोनच पर्याय, एक तर जाळतील नाही तर पुरतील. संपणार आहे. एकदा या शरीरातला अहम आत्मा निघून गेला की. पण ज्याला जिवंतपणे तो अनुभव घेता आला त्याची साधना दृढ होते. म्हणून मला नेहमी असं वाटतं की मंदिर एखाद्या वेळी गावाच्या मध्यभागी असो नसो, पण स्मशानभूमी ही गावाच्या मध्यभागी असली पाहिजे. मी ज्या भागात राहतो त्या आमच्या आजूबाजूला बऱ्याच स्मशानभूमी आहेत. आमच्या घराच्या उजव्या बाजूला लगेच 1 किलोमीटरच्या आत, पाठीमागे गेलात तिकडे 1-2 किलोमीटरच्या आत स्मशानभूमी आहेत. पुढे गेलात की आणखी 2-3 किलोमीटरवर 3-4 स्मशानभूमी लागतात. जाता येतात त्या स्मशानभूमींचं दर्शन होतं. स्मशानभूमी तुम्हाला तुमच्या अंतिम सत्याची आठवण करून देण्याचं प्रतीक आहे. आणि आपण स्मशानात जायचं टाळतो. स्मशान हे वैराग्याचं जनक आहे. जे स्मशानात जातात त्यांच्यात वैराग्याच्या ठिणग्या निर्माण होत असतात. आणि म्हणून त्या वैराग्याची ठिणगी या अंतःकरणात वारंवार जन्माला आली पाहिजे. कारण त्यामुळेच शरीराबद्दल उदास भाव निर्माण होतो. संतांना तो उदासत्वाचा भाव का प्राप्त झालाय, तर ज्या रूपाला ते उपलब्ध झालेत त्या रूपांच्या समोर हे शरीर काहीच नाही. काही काळासाठी घेतलेलं हे खेळणं आहे. लहानपणी आपण खेळण्यांबरोबर खेळतो, त्यावेळी त्या खेळण्यात पूर्णपणे रमतो. त्या खेळण्याच्या हरवण्यानं दुःखी होतो. त्या खेळण्याला सजवतो. त्या खेळण्याला माझं माझं मी मी म्हणतो. पण जेव्हा विवेक मिळतो, ज्ञान मिळतं, तेव्हा तीच खेळणी कुठंतरी कोपऱ्यात पडलेली असते, कितीतरी गंज खराब झालेली असते, तरी आपल्याला सुखदुःख होत नाही त्या वस्तूकडे बघून. ज्ञानी, आत्मज्ञानी पुरुषाला या शरीराबद्दल तीच जाणीव होते. आधी तो या शरीराला सजवतो, या शरीराला मी म्हणतो. शरीराला कुणी काही बोललं की त्याला राग येतो. पण एकदा तो विवेक जागृत झाला की मग या शरीराबद्दल आपोआपच उदास भावना निर्माण होते. म्हणून जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू. निरासू शब्दाचा अर्थ आहे निरीच्छ. फळभोग घेतो तो, पण निरीच्छ भावनेनं. प्रसाद म्हणून तो सेवन करतो, भोजन म्हणूनही नाही. कर्म करण्यातून जे काही मिळेल, जे मिळालंय तो भगवंताचा प्रसाद आहे असं म्हणून तो घेतो. प्रसाद जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा एक वेगळ्या भावनेतून आपण तो प्रसाद घेत असतो. प्रसादाचं कर्तृत्व आपल्याकडे नसतं. भलेही तुम्ही तुमच्या घरी बनवून स्वयंपाक घेऊन जा प्रसाद म्हणून, एकदा तुम्ही त्याला प्रसाद म्हणून देवाच्या चरणावर ठेवलं की तो प्रसाद तुमचा नाही. त्या प्रसादाचं कर्तृत्व तुमचं नाही. तुम्ही प्रसाद ज्या पदार्थाचा बनलाय त्या पदार्थाचे कर्ते असू शकता, पण प्रसादाचं कर्तृत्व तुम्हाला नाही. कारण एखादा पदार्थ प्रसाद बनण्यासाठी त्याला भगवंताची कृपा लागते, भगवंताचा सहवास लागतो. आणि तो सहवास
ज्याला मिळाला त्याला प्रसाद वाटतो तो. कर्म ज्याच्यासाठी भक्ती झालेली आहे, कर्म ज्याच्यासाठी उपासना झालेली आहे, आणि या उपासनेतून कर्मातून जे काही त्याला मिळतं तो त्याचा प्रसाद आहे असं तो समजायला लागतो. आणि म्हणून माऊली म्हणतायत फळभोगी निरासो. तो फळाचा भोग तर घेतो पण निरीच्छ भावनेनं, नित्यता उल्हासू होऊन असे, आणि कायमचा आनंदित असतो. बघा, जगामध्ये अशी बरीच माणसं तुम्हाला दिसतील की त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या सुखाच्या सोयी आहेत, सुखसोयी आहेत, सुखाची सगळी साधनं आहेत. बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहेत, घरात AC आहे, हवा तितका पैसा आहे, हव्या त्या सगळ्या गोष्टी हव्या तेव्हा हव्या तितक्या प्रमाणात त्याला खरेदी करता येतात. पण तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात दुःख आहे, निराशा आहे, चिंता आहे, ताणतणाव आहे, उद्वेग आहे, दुःख आहे, असं चित्र तुम्हाला दिसेल. मोठमोठ्या सुख संपत्तींनी पदांनी युक्त असलेल्या लोकांच्याही घरात तुम्हाला तणाव, चिंता, दुःख दिसेल. याच्या उलट जो आत्मज्ञानी महात्मा आहे त्याच्या घरात काहीच नाही, झोपडीत राहतोय, खाण्याचा प्रश्न आहे, दुपारी जेवण आहे तर रात्री घरात जेवण मिळेल की नाही याची चिंता आहे, अशी परिस्थिती आहे. पण त्याच्या घरात दुःख नाही, चिंता नाही, उद्याची काळजी नाही, नित्यता उल्हास. खायला मिळालं काय नाही मिळालं काय, तो नित्य उल्हासित असतो, नित्य आनंद असतो. 24 तास तो आपल्या एका आत्मानंदामध्ये तृप्त असतो. म्हणून नित्यता उल्हास होऊन असे, जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ये वोगरा, पुरे न म्हणेचे धनुर्धरा आरोगिता. अर्थात हे अर्जुना, तो संतोषाचे गाभाऱ्यात बसून आत्मबोधाचे पक्वान्न सेवन करीत असता ते आता पुरे नको असे कधीच म्हणत नाही. आत्मज्ञानाला, आत्मतृप्तीला, आत्मावस्थेला कोण ना म्हणते. त्याच्या एवढं परम आनंददायक असं काहीही नाही. ज्याच्या केवळ उपस्थितीनं विषयामध्ये सुखाचा अनुभव यायला लागतो, ज्याच्या केवळ उपस्थितीनं आनंदाची झलक कधी कधी मिळते, त्या आनंदाच्या डोहात परिपूर्णपणे ज्याला तृप्त होऊन डुंबता आलं, तो कशाला त्यातून बाहेर पडायचा विचार करेल. जो संतोषाचा गाभारा, संतोष आनंदाचा जो गाभारा आहे, मूळ स्थान आहे, आत्मबोधाची ये वोगरा, वोगरा म्हणजे जेवण करणं. जो आत्मबोध खातोय, जो आत्मबोध ग्रहण करतोय, आत्मबोध जो ज्याच्या सदा सर्वकाळ अनुभवाचा विषय आहे, त्या आत्मबोधामध्ये जो तल्लीन झालेला आहे, एकरूप झालेला आहे, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. आरोगिता म्हणजे जेवण करताना पुरे न म्हणेची. व्यवहारातलं जेवण एका विशिष्ट काळानंतर कंटाळवाणं वाटायला लागतं. तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ तुम्हाला खायला दिला तरी विशिष्ट वेळेनंतर, विशिष्ट प्रमाणानंतर तुम्हाला तोच पदार्थ नकोसा वाटायला लागतो. एक वेळ अशी येते की त्या पदार्थाला बघितल्याबरोबर किळस येईल, कारण त्या पदार्थाची नश्वरता आहे. म्हणून जगातला कोणताही पदार्थ तुम्हाला कायम आवडीचा, कायम तृप्ती देणारा असू शकत नाही. भूक हेच पदार्थाची चव बेचव ठरवत असते. जर तुम्हाला भूक जास्त लागली की तुम्ही चवीकडे बघत नसता, अत्यंत हीन दर्जाची चव असलेला पदार्थही तुम्ही तितक्याच आवडीनं खाल, कारण भूक जास्त आहे. आणि भूक कमी असली की पदार्थ कितीही चविष्ट असू द्या, त्या चविष्ट पदार्थाची चव लागत नाही. म्हणून चव पदार्थाला नसते, चव तुमच्या अवस्थेला असते. तुमची अवस्था भुकेली आहे का तृप्त आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. तसा जो आत्मतृप्त आहे त्याला आत्मानंद कधी नकोसा वाटतच नाही, कारण त्या आनंदाचा कधी कंटाळाच येत नाही. तो आनंद म्हणजे स्वतःतच डुंबणं आहे. कधी कधी विचार करा, एकाग्र होऊन तुम्ही जेव्हा काम करता, कोणतंही काम, एकाग्र होऊन केलेलं प्रवचन असेल, एकाग्र होऊन केलेलं भजन असेल, एकाग्र होऊन केलेलं पारायण असेल,
एकाग्र होऊन केलेलं श्रवण असेल, तुम्हाला कळतच नाही की हे श्रवण कधी झालं, किती वेळात संपलं, कधी संपलं. मी कधी कधी माझ्या प्रवचनांच्या व्हिडिओकडे बघतो, 1-1 तास मी बोलतो. मलाच आश्चर्य वाटतं की एवढं 1 तास मी कधी कसं काय बोललो. जेव्हा तुम्ही तल्लीन होऊन एखादं काम करता, एखादा डॉक्टर तल्लीन होऊन ऑपरेशन करतो, त्याला कळत नाही की आपण हे कधी केलं, त्यालाच त्याचं कौतुक वाटायला लागतं. आज रामनवमी आहे. रामनवमीमध्ये अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रजींच्या मूर्तीला ज्यांनी बनवलं त्यांची मी मुलाखत ऐकली. त्यांना विचारलं की कशी मूर्ती तुम्ही बनवली, तर ते म्हणाले मला नाही माहीत कशी बनवली, सगळं त्यानं करून घेतलं. जेव्हा तुम्ही तल्लीन होऊन एखादं काम करता तेव्हा तुम्ही सगळंच विसरता, कारण ती तल्लीनता तुमच्या आत्मतल्लीनतेचं एक रूप असतं, झलक असते, प्रतिबिंब असतं. फक्त ती झलक कोणत्या तरी कार्याच्या एकाग्रतेतून तुम्हाला अनुभवाला येते, एवढाच फरक. एखाद्या शास्त्रज्ञाला संशोधन करताना ती तल्लीनता मिळते, एखाद्या गायकाला गायन करताना त्या तल्लीनतेचा अनुभव येतो, एखाद्या वादकाला वाद्य वाजवताना त्या तल्लीनतेचा अनुभव येतो, एखाद्या खेळणाऱ्या खेळाडूला खेळताना त्या तल्लीनतेचा अनुभव येतो, एखाद्या न्हाव्याला केस कापताना, दाढी करताना, एखाद्या मेकअप आर्टिस्टला मेकअप करताना, एखाद्या अभिनेत्याला अभिनय करताना, एखाद्या दिग्दर्शकाला दिग्दर्शन करताना, एखाद्या लेखकाला लेखन करताना, एखाद्या वक्त्याला बोलताना, एखाद्या श्रोत्याला ऐकताना, एखाद्या धावपटूला पळताना, कोणत्याही क्रियेत तुम्हाला ती तल्लीनता अनुभवाला येऊ शकते. त्या क्रियेच्या निमित्तानं तुम्ही तुमचं सर्वस्व तिथं ओतता. ती तल्लीनता तुम्हाला एक वेगळा आत्मानंद, एक वेगळी तृप्ती देत असते, एक वेगळं समाधान देत असते. आणि ही ज्याची झलक आहे, ज्याचा अंश आहे, ज्याचं प्रतिबिंब आहे, ते मूळ आत्मतत्व ज्याच्या अनुभवाचा विषय झालाय, तो त्याला कसा काय कंटाळेल. आणि म्हणून पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता, तो या जेवणाला कधीही ना म्हणत नाही, तो या जेवणानं कधीच तृप्त होत नाही, त्याला अजून 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 ते हवं असतं. पुढे भगवंत काय म्हणतात बघा, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शायरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्मिषम. अर्थात जो तृष्णाशून्य आहे, चित्त व बाह्य शरीरेंद्रिय संघात यांचा ज्याने निग्रह केलेला आहे आणि ज्याने सर्व परिग्रह सोडलेला आहे, असा पुरुष केवळ शरीर धारणाला आवश्यक असे कर्म करीत असला तरी त्याला त्या कर्माचा दोष लागत नाही. लागूनच दुसरा श्लोक आहे, त्यात भगवंत म्हणतायत, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अर्थात प्रारब्ध प्राप्त गोष्टींनी संतुष्ट असणारा, सुख दुःखादी द्वंद्वरहित, मत्सर शून्य व म्हणून सिद्धी अगर असिद्धी ह्यांविषयी समबुद्धी असणारा पुरुष कर्म करूनही बद्ध होत नाही. जो आत्मज्ञानी पुरुष आहे, जो कर्मयोगी आहे, जो निष्काम कर्म करतोय, ज्याच्या अंतःकरणातून अकर्मतेची भावना आहे, तो कर्म करूनही कर्मानं बाधित होत नाही, त्याला कर्माचा दोष लागत नाही. एरवी आपण एखाद्या साध्या मुंगीला जरी मारलं तरी आपल्याला पाप लागेल, पण या सगळ्या ब्रह्मांडाचा नाश करूनही भगवान शंकराला किंचितही पाप लागत नाही. कारण पाप हे तुमच्या अवस्थेचं अपत्य आहे. तुम्ही त्या कर्माचं फळ स्वतःभोवती गुंडाळून घेतलंय, म्हणून तुम्ही फळामध्ये अडकता, म्हणून तुम्ही पाप पुण्यामध्ये अडकता. ज्याची अवस्था पाप पुण्यातीत आहे, जो कर्तृत्वच कशाचं घेत नाही, जो कर्म केवळ लीला म्हणून करतो, त्यानं सगळ्या जगाचा नाश केला तरी त्याला पाप लागत नाही. म्हणून असा महात्मा कर्म दोषानंही लिंपित नाही,
आणि कर्म करूनही तो कर्मानं बद्ध होत नाही. माऊली याचं काय वर्णन करता श्लोकाचं बघूया. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी. अहंकारासह आशा ओवाळून टाकून तो त्या आत्मसुखाची गोडी कितीतरी अधिकाधिक आवडीने चाखीत असतो. लौकिक दृष्टांत देऊन एका अलौकिक अनुभवाचं सूचन माऊलींनी इथं केलेलं आहे. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी. तुकोबाराय म्हणतायत, लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. जसं व्यवहारात मन लाचावून जातं, लोभी बनतं. एखाद्या 100 रुपये असणाऱ्याला 1000 मिळाले, 1000 मिळाले त्याला वाटतं लाख मिळावेत, लाख मिळाले त्याला वाटतं करोड मिळावेत, करोडो मिळाले त्याला वाटतं अब्जा मिळावे, अब्जाधीश भावतो, अब्जाधी रुपये मिळावेत. तसाच लोक परमार्थात असतो. जो आत्मज्ञानानं युक्त आहे अशा पुरुषालाही त्या आत्मसुखाची, त्या महासुखाची गोडी अजून मिळावी असं वाटत राहतं. कैसी अधिकाधिक आवडी, अधिकाधिक आवड त्याच्या मनात निर्माण होते. घेत महासुखाची गोडी आणि त्यातून तो त्या महासुखाची गोडी घेत असतो. सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी. कुरोडी शब्दाचा अर्थ आहे ओवाळणी. अहमभावाची ओवाळणी करून तो या महासुखाची गोडी चाकत असतो. अहमभाव त्यागावा लागतो. मीचा त्याग हाच परमार्थ आहे. मीच्या त्यागासाठीच परमार्थ आहे. मी संपला की मग देव आणि तुम्ही यातली अडकाठीच संपली. एकच पडदा आहे. आत्मरूपता आणि जीवदशा यांच्यामध्ये केवळ आणि केवळ मी आहे, अहंकार आहे. एकदा तो मीचा पडदा फाटला, एकदा तो मी संपला, एकदा तो अहम संपला की मग पलीकडे जे आहे तेच अलीकडे आहे. पाणी आहे, पाण्याच्या मध्ये एक पातळ असं काहीतरी प्लास्टिक ठेवले आणि त्याच्यावर परत पाणी आहे. खाली पण पाणी आहे, वर पण पाणी आहे, मध्ये प्लास्टिक आहे. तो प्लास्टिक म्हणजे पडदा, म्हणजे अहम. त्या अहममुळं खालचं पाणी आणि वरचं पाणी वेगळं दिसतंय. एकदा त्या प्लास्टिकला हटवलं की मग जे खाली आहे तेच वर आहे. ते इतकं एकमेकात मिसळून जाईल पाण्यात पाणी की आधीचं पाणी कोणतं नंतरचं पाणी कोणतं कळणार नाही. कारण पाण्यात भेद नाही. तो भेद हा भ्रम होता जो त्या प्लास्टिकच्या थरानं निर्माण केला होता. तो थर एकदा काढला. सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी. अहमभाव, मी, माझं, हा जो पडदा होता त्याची ओवाळणी करून टाकली. तेच एकदा देवाला देऊन टाकलं, तेच एकदा नष्ट करून टाकलं की मग काय, महासुखाची गोडी पलीकडे असलेल्या आत्मतत्वात एकरूप व्हायचं, जे आपल्यातच आहे. आपल्यातलीच ही गोष्ट आहे. ज्या प्लास्टिकबद्दल मी बोललोय ते प्लास्टिक बाहेरचं नाही, आपल्याच आत आहे. ते प्लास्टिक मीच प्लास्टिक आहे. ते नीट काढलं, एकदा ते निघालं की मग देव आणि मी वेगळा नाही, आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही, भोक्ता आणि भोग्य वस्तू हेही वेगळे नाही, सगळे एकच आहे. फक्त ते करावं लागेल. सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.